अमेरिकेसोबत झालेल्या करारावरून राहुल गांधी यांची घणाघाती टीका, मोदी सरकारनं देश विकल्याचा आरोप. एआय निमित्त तसंच डीप फेक साहित्य संदर्भात कठोर नियम येणार, आक्षेपार्ह विषय 3 तासात हटवणं बंधनकारक राहणार, केंद्र सरकारचे निर्देश. भारतीय जनता पार्टीच्या रितू तावडे यांची महापौरपदी बिनविरोध निवड, सभागृह घोषणांनी दणाणलं. नवे महापौर आणि नवे उपमहापौर नवी दिशा देतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. नव्या महापौरांच्या समोर बोलायला न दिल्यानं काँग्रेसच्या नगरसेवकांचा गोंधळ, तर ठाकरे गटाच्या नगरसेवकांनीही कागद फाडले. रोहित पवार यांच्याप्रमाणे आपल्यालाही दादांच्या विमान अपघाताची माहिती हवी आहे, यंत्रणांवर विश्वास ठेवण्याचं फडणवीसांचं आवाहन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर पोहोचल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतली भेट. छातीत कफ झाल्यानं रुग्णालयात उपचार घेणाऱ्या शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, आणखी 5 दिवस उपचार सुरू राहणार. चंद्रपुरातल्या राजकारणावरून संजय राऊतांचा सावरून घेण्याचा प्रयत्न, भाजपासोबत न जाण्याच्या सूचना दिल्या होत्या असा केला दावा. चंद्रपुरामध्ये भाजपचा महापौर बसवल्यानंतर मुनगंटीवारांचं रील व्हायरल, धुरंधर असा केला उल्लेख. ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत शिंदेंची नाशकातील नेत्यांची चर्चा, गटबाजी कोण करतंय ते ओळखण्याचा प्रयत्न. साताऱ्यामध्ये भाजपाला चेकमेट, जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी शिवसेना आले एकत्र. लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीनं दिला 50-50चा प्रस्ताव, अजित पवारांची राष्ट्रवादी 5 वर्ष अध्यक्षपदासाठी आग्रही. आता वंदे मातरम गाण्यालाही उभं राहणं अनिवार्य, जनगण मनच्या आधी वंदे मातरम वाजवलं जाणार, केंद्र सरकारची नवी मार्गदर्शक तत्व जाहीर. बीडमध्ये पोलीस भरतीच्या दरम्यान तरुणाचा मृत्यू, दीपक भास्करचं स्वप्न राहिलं अपूर्ण. राज्यातील तरुणाईचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी पोलीस भरतीची राज्यभर सुरू आहे प्रक्रिया. चाकणकर आणि चित्राबाग यांच्यासारख्या नेत्या महिलांचे प्रश्न सोडवत नाहीत, भंडारा महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सवालाखेंचे थेट आरोप. अहिल्यानगरामध्ये अवैध व्यवसायांच्या विरोधामध्ये ग्रामस्थांचं उपोषण अस्त्र, पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमान महामार्गावर उतरू शकणार.